या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे. या पलीकडच्या गोळेगावच्या ऐका ना. हद्दीत. गोळेगावच्या हद्दीत जरी घडलेली असली तर या हद्दीत पण कसली सुरक्षा तैनात नाही, कसलंही पथक नाही, या बोटीवाल्यावर तुमचं नियंत्रण नाही, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सगळे पथक आहेत, सगळे पलीकडच्या साईडच्या अधिकारी तिथं आहेत, तुम्ही त्यांनाही घ्या. या ठिकाणी एकदाही कधी घटना कोणची घडलेली नाही, परंतु विनाकारण भाविकांनी इकडून तिकडे तिकडून इकडे भाविक यायचा विषय आवश्यकता नाही. मंदिर प्रशासन यासाठी आहे, कमांडो इथं आहेत, होमगार्ड आहेत, पोलीस प्रशासन आहे, PI आहेत, मंदिर संस्थांचे सेवकरी आहेत. त्यामुळे असं विनाकारण हे करायची आवश्यकता नाही. आपल्या मार्फत एवढं सांगू इच्छितो की भावनेच्या आहारी कोणी नदी पात्रात जाऊ नये. याबद्दल बोट चालतात त्याच्यात क्षमतेपेक्षा जास्त भाविक नेतात, यांच्यावर तुमचं नियंत्रण या तालुक्यातले एकही बोट नाही. पलीकडच्या साईडला आहे, तिकडच्या प्रशासनाला सूचना दिल्यात, तिकडच्या PI पलीकडच्या प्रशासनासोबत आताच मी बोलून आलो, ते म्हणतात आमची याच्याशी काहीच देणं घेणं नाही. एक मिनिट, याला जिम्मेदार अलीकडचं प्रशासन. ऐका, त्या ग्रामसेवक कोकाटे साहेबाला मी आताच सांगितलंय सगळ्या बोटी जप्त करा आणि त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये लावून टाकायला सांगितलं. धन्यवाद. सर काय सांगाल, या ठिकाणी 3 महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत? आम्ही आता स्पॉटलाच पाहणी करायला आलेलो आहे. एक जरा आता सगळेच रिझन्स वगैरे पाहतो की कशामुळे झालंय, काय झालंय. पोलीस पण सोबत आहेत, एकदा तपास करूयात. एक प्रायमा फेसीचा रिझन असं सांगितलं जातं की ओव्हरलोड झालेले होते, क्षमतेपेक्षा जास्त लोक भरलेले होते. तर आता हेच आम्ही एकंदर चौकशी करतोय, कारणांचा शोध घेतोय आणि याचा ब्रीफ करतो आम्ही तुम्हाला परत. पण यापूर्वी सर या ठिकाणी मी न्यूज केलेली होती, परंतु त्याची कसली दखल घेतलेली नाही. तर तुमचं म्हणजे या ठिकाणी प्रशासनाचं कर्तव्य होतं की इथं सुरक्षा तैनात ठेवण्यात यावी, इथं दिसली नाही, त्याबद्दल काय सांगा? नाही, ठीक आहे, आता झालेला इन्सिडेंटच एकूण अनफॉर्च्युनेट आहे, असं व्हायला नको होतं. आम्ही त्यासाठी तिथं आलेलो आहोत. वरिष्ठांना याबाबतची आम्ही म्हणजे माहिती कळवलेली आहे आणि आताच एक जखमी झालेले असेल किंवा मयत झाले असतील तर त्या लोकांना काय करता येईल, तर एक हा एक अँगल पाहूयात आणि यामध्ये कोणी दोषी लोक असतील, जसे बोटचे ओनर्स असतील, काय रिझन्स असतील, ते शोध घेऊन पुढची कारवाई आम्ही करतो यामध्ये. ऐका ना सर, 1 मिनिट. हे तुमच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे, बरोबर आहे? तर या घटनेमाग आता जे काय झाली घटना, याला कोणी टाळू शकत नाही, परंतु तुमची एक जिम्मेदारी होती की या ठिकाणी काहीतरी सुरक्षा तैनात ठेवण्यात यावी, या ठिकाणी सिक्युरिटी बचाव पथक तैनात ठेवण्यात यावी. ते तुम्ही कशामुळे ठेवलेलं नाही? तुमची जिम्मेदारी नव्हती का सर? पोलीस प्रशासनाला व महसूल BDO ग्रामसेवक यांना सूचना केलेली आहेत. त्यांनी त्यांचं नियोजन सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांनी नियोजन करणं अपेक्षित आहे. पण इथं काहीच नियोजन नाही, अजून पण नाही नियोजन. ठीक आहे, मी त्याची चौकशी करून संबंधितांना तात्काळ काय सांगाल, इथं आता 3 महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत, 30 ते 40 महिला या ताप्यामध्ये होत्या, या घटनेबद्दल काय सांगाल तुम्ही? ह्या घटना जे आहे ती घडायला नाही पाहिजे, ती घडलेली आहे, अनावधानाने झालेल्या आहेत. इथं आल्याच्या नंतर माहिती अशी मिळाली की बाबा ज्या बोट मध्ये वाहतूक करायला पाहिजे होती ती ठरलेल्या मर्यादेपर्यंत वाहतूक माणसाची करून तिकडे नेणे आणणे करणं अपेक्षित होतं. सर्वात महत्वाचं की बोटचा लिलाव ठेवलेला होता, त्याच्यामध्ये कोणी सहभाग नोंदवला नाही आणि ते नोंदवता त्यांनी अनाधिकृतपणे इथं वाहतूक चालू आहे, त्याची निश्चित माहिती घेऊन आम्ही हे होते परतूर तालुक्याचे तहसीलदार साहेब.